भारतीय जनता पक्षाने कधी जातीपातीचे राजकारण केलेले नाही। विकास कामात सर्व जाती धर्मांना समान न्याय दिलेला आहे। मात्र काँग्रेस पक्षाकडे कोणतेही विकासाचे धोरण नसल्यामुळे ते जातीपातीचे राजकारण करून जनतेमध्ये गैरसमज पसरवित आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय युवक व खेळ राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे केले आहे। मध्ये आहे त्या सगळ्या समाजाला योग्य पद्धतीने लाभ मिळतोय। तिथे कधी जाती धर्माचं राजकारण केलं नाही, पण आज काँग्रेसकडे कोणताही विकासाचा मुद्दा नाहीये। काँग्रेसने ह्या देशामध्ये जातीपातीचं राजकारण केलं आणि ह्या लेवल पर्यंत त्यांनी केलं की आपण सुद्धा विचार करू शकत नाही। ज्या पद्धतीने हे काँग्रेसचे लोक आपल्यामध्ये येऊन बोलतात, आपलं फक्त मतांमध्ये रूपांतर कसं होईल, आपला कसा फायदा होईल, ह्याच अनुषंगाने काँग्रेसच्या लोकांनी आतापर्यंत ह्या देशामध्ये राजकारण केलं। मोदी जी कहते हैं कि ये संविधान खाली है, खोखला है, इसमें कुछ नहीं है। मैं नरेंद्र मोदी जी को समझाना चाहता हूं और प्रधानमंत्री जी आप अच्छी तरह सुनिए, क्योंकि आप देश के प्रधानमंत्री हैं। नरेंद्र मोदी जी, ये संविधान खोखला नहीं है। इस संविधान में हजारों साल। शहादा विधानसभेचे महायुतीतील भाजपाचे उमेदवार राजेश पाडवी यांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या। भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी, शिवसेना प्रदेश सदस्य माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, उमेदवार आमदार राजेश पाडवी यासह मित्र पक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी पुढे सांगितले की संविधान बदलले जाईल, आदिवासी व दलित समाजाचे आरक्षण काढले जाईल अशी खोटी भीती सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस पक्ष जनतेमध्ये निर्माण करीत आहे। त्याला जनता बळी पडणार नाही। भारतीय संविधानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पवित्र ग्रंथ मानतात, मात्र काँग्रेस पक्ष नेहमी संविधानाची अवहेलना करीत आलेला आहे। संविधान आणि आरक्षणाबाबत खोटे नॅरेटिव्ह पसरवून जनतेची ते फसवणूक करत आहेत। भाजपा हा सर्वांगीण विकासाचे धोरण राबवणारा पक्ष असून नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यात गेल्या 10 वर्षात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे झालेली आहेत। जिल्ह्याचा विकास सतत होत राहण्यासाठी भाजपा व महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन यावेळी श्रीमती रक्षा खडसे यांनी केले आहे। आज मुस्लिम समाजातल्या लोकांना त्याचा लाभ मिळतोय, मराठा समाजाच्या लोकांना लाभ मिळतोय, गुजर समाजाच्या लोकांना लाभ मिळतोय, आदिवासी समाजाला लाभ मिळतोय, कोळी समाज असेल, धनगर समाज असतील, जेवढेही समाज देशामध्ये आहे त्या सगळ्या समाजाला योग्य पद्धतीने लाभ मिळतोय। तिथे कधी जाती धर्माचं राजकारण केलं नाही, पण आज काँग्रेसकडे कोणताही विकासाचा मुद्दा नाहीये। काँग्रेसने ह्या देशामध्ये जातीपातीचं राजकारण केलं आणि ह्या लेवल पर्यंत त्यांनी केलं की आपण सुद्धा विचार करू शकत नाही। ज्या पद्धतीने हे काँग्रेसचे लोक आपल्यामध्ये येऊन बोलतात, आपलं फक्त मतांमध्ये रूपांतर कसं होईल, आपला कसा फायदा होईल, ह्याच अनुषंगाने काँग्रेसच्या लोकांनी आतापर्यंत ह्या देशामध्ये राजकारण केलं। आज इथे राहुल गांधी आले, त्यांनी काय काय सांगितलं आपण सगळ्यांनी सोशल मीडियावर बघितलं असेल की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही महिलांना 3000 रुपये महिना देऊ, आमचं सरकार आल्यानंतर कर्जमाफी करून टाकू शेतकऱ्यांची, सगळे अनेक गोष्टी सांगितल्या असतील। पण माझा प्रश्न काँग्रेसच्या लोकांना एवढाच आहे की जेव्हा तुमची सत्ता होती तेव्हा का तुम्हाला माझ्या सगळ्या माता भगिनींची आठवण आली? तेव्हा का नाही तुम्ही 3000 रुपये महिना करू शकले? तेव्हा का तुम्ही कर्जमाफी करू शकले नाही? आज भारतीय जनता पार्टीचे आमच्या महायुतीच्या सरकारने जर संविधान बदलायचं असतं तर कदाचित आदरणीय आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदींनी कधी त्या संविधानाला एक ग्रंथ म्हणून कधी त्यांनी बोलले नसते। त्यांनी नेहमी संविधानाला एक आपला ग्रंथ मानलेला आहे की ज्या माध्यमातून या देशाचा विकास, या देशाचे विचार आपण घेऊन पुढे चालले आहोत। आज जे राहुल गांधी जे संविधान हातात घेऊन असं सगळ्यांना सांगतात की हे भाजपचे लोक संविधान बदलणार आहे,
पण तुम्ही सुद्धा सगळे विचार करा की ज्या संविधानाची आपण पूजा करतो त्या संविधानाला असं जर हातात घेऊन अशा हलवत असतील तर यांच्या मनामध्ये किती संविधानाबद्दल सन्मान आहे, ह्या गोष्टीचा सुद्धा आपल्याला विचार करायची गरज आहे। आणि संविधान हा आपला ग्रंथ आहे, तो काय फक्त एवढा पुस्तकाचा कागद नाहीये की तुम्ही त्याला असं हलवणार आणि एवढ्याशा पुस्तकामध्ये कधी संविधान बसू पण शकत नाही। ह्या सगळ्या गोष्टींचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की कशा पद्धतीचं काँग्रेस सरकार इथे लोकांना भूलथापा मारून इथे फसवण्याचं काम करत आहे। आज काँग्रेस सरकार जे काँग्रेसचे लोक आहे ते लोक सुद्धा निवडून देणं आपल्या अत्यंत गरजेचं आहे, कारण की आपण बघतोय लोकसभेचं इलेक्शन झालं, अपेक्षा नव्हती की आपल्याला इथून माघार करावी लागण्यामध्ये संविधान बदललं जाईल, पण इथे सगळ्या की आज दिल्लीमध्ये मंत्री म्हणून काम करते आणि आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की आज मी नंदुरबार जिल्ह्यातली कन्या आहे। हा मंत्रीपदाचा मान हा माझा एकटीचा नसून हा आपल्या सगळ्यांचा आहे, आपल्या नंदुरबार जिल्ह्याचा हा मान आहे। आज मुस्लिम समाजातल्याही लोकांना त्याचा लाभ मिळतोय, मराठा समाजाच्या लोकांना लाभ मिळतोय, गुजर समाजाच्या लोकांना लाभ मिळतोय, आदिवासी समाजाला लाभ मिळतोय, कोळी समाज असेल, धनगर समाज असतील, जेवढेही समाज देशामध्ये आहे त्या सगळ्या समाजाला योग्य पद्धतीने लाभ मिळतोय। तिथे कधी जाती धर्माचं राजकारण केलं नाही, पण आज काँग्रेसकडे कोणताही विकासाचा मुद्दा नाहीये। काँग्रेसने ह्या देशामध्ये जातीपातीचं राजकारण केलं।